हॅलो नेहा. हॅलो सर. ओके, आज एक नवीन उपक्रम चालू करतो आपण इंग्लिश ड्राईव्हवर. बऱ्याचशा सिलेक्ट झालेल्या स्टुडंट्सची डिमांड पण होती की सर तुम्ही एकदा इंटरव्ह्यू घ्या आमचा, सो दॅट स्टुडंट्सला खरोखर एखादा विद्यार्थी जो असतो तो SBI PO असतो, तो IBPS PO असतो, तो IBPS क्लर्क असतो, IDBI जॅम असतो, कुठल्याही पोस्टवर असतो, तो कुठल्या पोस्टवर आहे यापेक्षा तो व्यक्ती म्हणून कसा आहे या हे कळणं जास्त महत्त्वाचं आहे मुलांना. आणि मी नेहमी म्हणत असतो मुलांना की इन्स्पिरेशन इज पेरिशेबल. इन्स्पिरेशन जे असतं ना ते लवकर नष्ट होत असतं, बट प्रोसेसेस आर परमनंट. म्हणजे खरोखर तिच्याकडनं इन्स्पिरेशन घेणं महत्त्वाचं आहे, पण तिने ज्या प्रोसेस केल्या आय थिंक दॅट मॅटर्स द मोस्ट. मला असं वाटतं दॅट इज द रिझन की आज पहिला आपण इंग्लिश ड्राईव्ह अचिव्हर्स जी सिरीज चालू करतो आहे, तिचं पहिलं जे इंटरव्ह्यू आहे तो नेहाचा असणार आहे. ओके नेहा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. ओके नेहा, थोडं तुझ्याबद्दल थोडीशी माहिती सांगते का? माझं पूर्ण नाव नेहा मोतीराम नागरगोजे आहे. मी प्रॉपर नांदेडची आहे. माझं B फार्मसी झालेलं आहे आणि माझं सध्या SBI PO, IBPS PO आणि IDBI एक्झिक्युटिव्हमध्ये सिलेक्शन झालं आहे. सो ओके, आता ॲक्च्युली आपण चुकीने काय केलं, IDBI जॅम लिहिल्यावरती आमच्या ज्यानं तयार केलं ते थंबनेल त्याची चूक झाली, पण ठीक आहे. IDBI एक्झिक्युटिव्ह काय IDBI जॅम काय, वरती SBI PO आहे त्यामुळे त्याचा काही प्रश्न येणार नाही. बरोबर आहे. बरं, मग तू आता ॲक्च्युली मी स्वतः सांगणारच नव्हतो की तू SBI PO झालीस, IBPS PO झालीस, IDBI एक्झिक्युटिव्ह झालीस. तुझ्या तोंडून ऐकणं जास्त चांगलं वाटतं मला ते. बरोबर आहे. आता जेव्हा बॅच चालू होती तुझी, सुरुवातीला मी शिकवत होतो त्यावेळेस 4 महिने, मला 4-5 महिने बॅच चालली आपली. तर 4-5 महिने बॅच जेव्हा चालत होती तेव्हा मग तू इंग्लिशचा अभ्यास कसा केलास? सर तेव्हा तर फक्त लेक्चर्स करत होते तुमचे. ओके. म्हणजे रिलिजियसली फॉलो केलं जे पण लेक्चर आहे आणि जे पण शीट्स तुम्ही द्यायचे, शीट सॉल्व्ह करून नंतर अनालिसिस घ्यायचे तुम्ही त्याचे. तर शीट व्यवस्थित सॉल्व्ह करून घ्यायची. माझं स्वतः एक अनालिसिस मारायची तुम्ही यायच्या अगोदर, जर सॉल्व्ह झालेलं असेल तर. मग तुमचा अप्रोच बघून घ्यायची की मी ह्याला कसं सॉल्व्ह केलं आणि तुम्ही त्याला काय वेगळा अप्रोच लावला आणि ते मग पुढच्या शीटमध्ये इम्प्लिमेंट करण्यासाठी. एक्सलंट, व्हेरी गुड. मग त्यामध्ये इंग्लिश ड्राईव्हच्या टेस्ट वगैरे कशा द्यायचीस तू? तेव्हा नव्हते ते, जेव्हा बॅच चालू होती तेव्हा. तुम्ही कधी जर सांगितलं की ही वाली द्या, SOचं जेव्हा होतं त्यावेळेस तुम्ही सांगितलं होतं की द्या वगैरे, किंवा ऑफलाईन शीट्स पण द्यायचे तुम्ही एक्झाम्सचे. हो बरोबर. तर मग ते शीट्स वगैरे तेव्हा सॉल्व्ह करायचे, पण तेव्हा एवढं रिलिजियस नव्हते मी एक्झाम ड्राईव्ह सोबत, पण फक्त शीट्स वगैरे रिवाइज करायचे. इंग्लिश ड्राईव्हच्या टेस्ट नंतर चालू केलं? नंतर चालू केलं. जेव्हा मी लॅब लावली तेव्हा थोडं सिरियसली केलं होतं इंग्लिश ड्राईव्हला. तेव्हा माझ्या फ्रेंडनी थोडं मदत केली. मी तुला सांगितलं होतं, साक्षी म्हणून आहे. तर मी थोडं ऑब्झर्व केलं की आम्ही जेव्हा लॅब लावली ना, तर एक आठवडाभर मी तिला ऑब्झर्व केलं. ती सकाळी आली की एक्झामची टेस्ट द्यायची आणि अनालिसिसचा व्हिडिओ पण बघायची. जरी मार्क्स तिला किती चांगले आले तरी अनालिसिसचा व्हिडिओ आउट ऑफ मार्क्स पडतात. आउट ऑफ पडायचे 28, 27, 30 पैकी असेल तर. सो मग तिच्याकडून ती गोष्ट शिकली मी. आणि मग रोज सकाळी आल्यानंतर एक टेस्ट द्यायची. म्हणजे जसं देवाला आपण रोज नमस्कार करतो तसं एक इंग्लिशची टेस्ट, अनालिसिस आणि मग पुढचा टास्क. बरं, मला बऱ्याच मुलांचा प्रश्न असतो, खूप मुलं विचारतात. आता एरवी समजा लाईव्ह चालू असेल इंटरव्ह्यू वगैरे, तर मुलांच्या खालून असे पॉपअप येतात प्रश्नांचे की सर वोकॅब्युलरी कशी केली तू इम्प्रूव्ह, असा बऱ्याच मुलांना एक प्रश्न असतो. तर तू वोकॅब्युलरी कशी इम्प्रूव्ह केलीस? काहीच नाही केलं मी. फक्त इंग्लिशची टेस्ट आपलं ते आणि थोडं बुक्स वगैरे रिडिंग करायचं ते सवय, तर तेवढं. आणखी एक फार मोठा गैरसमज असतो मुलांमध्ये की ग्रॅमॅटिकल रूल्स जे असतात त्याला मी फार विरोध करतो स्टार्टपासून, तुला तर माहिती असेल. बरोबर आहे. मग ते केलेस का कधी? कधीच नाही. मला अजून सुद्धा ते सब्जेक्टवर काहीच कळणार नाही. ते ग्रामर नाही म्हणून मी इथे आली ऍक्च्युली, तेवढं ताण नको म्हणून. इथे प्रॅक्टिकल ग्रामर आहे, आपल्याला फक्त तिथे जाऊन थोडं ना आपल्याला ते ग्रामरचे रूल्स सॉल्व्ह करायचे. बँकमध्ये गेलं बस आपल्याला ते समजायला पाहिजे जे समोर आले, आपल्याला प्रॅक्टिकली इंग्लिश कळलं पाहिजे. व्हेरी ट्रू. बरं, मला एक सांग, अशा कुठल्या ऍक्टिव्हिटीज केल्यास? म्हणजे भरपूर लोक अभ्यास करतात, क्वेश्चन सॉल्विंग करतात. आता आपले जे स्टुडंट्स आहेत ते युजली पाठांतर करत नाही, म्हणजे त्यांना मी पाठांतर करूच देत नाही स्टार्टपासून एकदम स्ट्रिक्टली. मग अशा आणखी कुठल्या ॲक्टिव्हिटीज आहेत अपार्ट फ्रॉम बॅच आणि इंग्लिश ड्राईव्हच्या टेस्ट? अशा कुठल्या ॲक्टिव्हिटीज केल्या आणखी तू? बुक्स रिडिंग करायची, मला आवडायचं ते. बुक्स रिडिंग? मग ते फक्त मोटिवेशनल बुक्स. कुठल्या टाईपचे बुक्स करेस? मोटिवेशनल, इन्स्पायरिंग, जसं की हू मूव्ह माय चीज किंवा इट दॅट फ्रॉग, कांट हर्ट मी. त्याच्यानंतर द पॉवर कांट हर्ट मी जे आहे हे बुक आहे, याच्यातून काय तुला काय भेटलं शिकायला असं मला सहज प्रश्न वाटतो? आपण ना आपल्याला असं वाटतं आपण 100% दिलं, पण ऍक्च्युली आपण 30 किंवा 40% दिलं असतं, त्यातच आपल्याला एनर्जी ड्रॉन झाल्यासारखं वाटतं. आपल्याला असं वाटतं की तेवढ्यातच आपण बस संपलं आपलं, पण अजून खूप एनर्जी असते, आपण खूप त्याला एक्सपांड करू शकतो त्या गोष्टीला. दॅट इज इंटरेस्टिंग. आय थिंक आय शुड ऑल्सो रीड दिस. म्हणजे आम्ही वाचलं नाही आणखी बुक ते,
बट जे माझे म्हणजे मला जे लॉजिकल वाटतं, तुझे म्हणले की 30% 40% आपण करतो, पण आपल्याला वाटतं की 100% दिलं आपण. हा, आणि आपण त्यात थकून जातो पुन्हा. ओके, मग नंतर रिग्रेट होतं आपल्याला की आपण तेव्हा नाही केलं म्हणून. मग ते टाळण्यासाठी काय करावं? जे जिथं आहे तिथं 100% द्यायचं बस. आणि बी 100%. बी 100%. तर डबल त्याच गोष्टी रिपीट करायला मला तर नाही आवडत. मी खूप आळशी, मला जे आहे बस आता 100% द्यायचं, नंतर त्या गोष्टीचा विचार नाही. त्या दिवशी आपलं बोलणं झालं होतं आळशीपणाविषयी, की आळशी लोक जास्त टॅलेंटेड असतात. सोपा मार्क शोधतात. बरोबर आहे. बरं, म्हणजे त्या दिवशी तुम्हाला ॲटिट्यूड विषयी बोलली, म्हणजे मला ते त्या दिवशी फार आवडलं. कारण की मला वाटत नाही की आत्तापर्यंत कोणी स्टुडंट मला इतकं मोकळेपणानं एखाद्या गोष्टीविषयी बोलला इतका, की जसं तू म्हटली त्याविषयी. सर, माझा जो ॲटिट्यूड होता, तो ॲटिट्यूडला बऱ्याच लोकांना वाईट वाटायचं, पण माझा स्वतःचा फायदा झाला त्या ॲटिट्यूडमुळे. पण नेमकं एकदा तू एक्सप्लेन करते का काय झालं नेमकं ते? ॲटिट्यूड म्हणजे की असं प्रत्येकाला रिस्पॉन्स देण्यापेक्षा ज्याच्याकडनं आपल्याला काहीतरी शिकायला भेटतंय, बस त्या व्यक्तींसोबत मी राहिले जास्त करून. असं सगळ्यांनाच एंटरटेन नाही करत बसले. ओके, जे आले ज्यांच्याकडनं मला वाटते काहीतरी मी शिकू शकते, मी त्यांना त्यांच्याकडनं ऑब्झर्व करून शिकायचे, माझ्याकडनं काही शिकण्यासारखं असेल तर मी त्यांना द्यायचे, असं टाईप. बरं, लोकांना असं वाटत नाही की ही फार ॲटिट्यूड वाली आहे, बोलत नाही, आम्हाला म्हणजे चहा घ्यायला पण येत नाही सोबत वगैरे, असं काही? चहा पित नाही पहिली गोष्ट. व्हेरी गुड. पण बाहेर असं चक्कर मारायला जाते फ्रेंड सोबत कधी, पण असं सगळ्यांसोबतच नाही इन्व्हॉल्व होत. मला जिथे वाटतं की हा इथे माझा फायदा होऊ शकतो आणि मी कोणाचा फायदा करू शकते, मी त्या ठिकाणी इन्व्हॉल्व होते बस. नाही तर खूप ऑकवर्ड होऊन जाते मी. मग त्या ॲटिट्यूडचा तुला एक्झॅक्टली फायदा काय झाला? तू म्हणली की एक्झाम मध्ये पण फायदा झाला, जो बिंदासपणा आहे त्याचा कसा? एक तर माझी एनर्जी माझ्याकडेच इन्व्हेस्ट झाली, असं डिवाइड नाही होत बसली, इथे 10% दिले तिथे 10%, सगळे जे आहे ते माझ्याकडेच राहिली. आणि जे एक्झाम्स मध्ये पाहिलं तर ॲटिट्यूड असा होता की आता 100% द्यायचं, नंतर त्या गोष्टीवर रिग्रेट नाही करायचं, जे आहे ते आत्ताच आहे आणि आपलं होऊ शकतं, बस ते कॉन्फिडन्स स्वतःमध्ये ठेवलं. त्याचा ऍक्च्युअल एक्झाम मध्ये कसा फायदा झाला? म्हणजे जेव्हा तू एक्झाम लागलीस, ठीक आहे, प्रिपरेशन स्टेजमध्ये त्याचा फायदा होतोच, की वेन यू नो की व्हॉट आय एम डुईंग शुड बी 100%. म्हणजे 1 वर्ष 6 महिने जेवढा तू काळ दिलास, त्याचा ऍक्च्युअल एक्झामला जेव्हा तू एक्झामला जाऊन बसलीस, प्री असेल, मेन्स असेल, त्यावेळेस काय फायदा झाला तुला? त्यावेळेस हे झालं की मी पॅनिक नाही झाली त्या गोष्टीमध्ये कधी. एक्झामचा टाइम जातोय किंवा मी सॉल्व्ह करते, मला सुटत नाहीये. तर ऍक्च्युली हे ट्रू आहे. मी खूप फ्रेंड्सला पण बोलले माझ्या की मला सपोज आता एखादा DI आहे, ठीक आहे, मेन्स आहे आणि DI मला सुटत नाहीये, तर मी डायरेक्ट म्हणजे माझ्या ह्याच्यात एखादं वाक्य बोलून टाकायचे की हे त्या लोकांसाठी आहे ज्यांना नाही सिलेक्ट व्हायचंय. आपण ज्याला सिलेक्ट व्हायचे अशा गोष्टी शोधायच्या, मिसलेनियस क्वेश्चन जे आपल्याकडनं होते, त्या गोष्टीमध्ये टाइम नाही वेस्ट करायचा. सो इथे जरा मला थोडा फायदा झाला त्याचा. आणि तो कॉन्फिडन्स पण कुठेतरी एक्झाम मध्ये गेल्यानंतर की दे विल मेक केअर ॲटिट्यूड ज्याला म्हणतो आपण, की जाऊ द्या, जे होईल ते होईल, आपलं 100% द्यायचं, परिणामाची पर्वा नाही करायची, जसं मी नेहमी म्हणतो तसं. कर्म कलो फल की फल. एक्झॅक्टली. मग ते केलंस तू. तुला काय वाटतं की स्टुडंट्सनं पण म्हणजे एक्झामच्या वेळेस एक्झामचा विचार करण्यापेक्षा, म्हणजे कॉन्स्टंट रिझल्टचा विचार करण्यापेक्षा एक्झामवर फोकस करावा का? हो, एक्झामवर फक्त फोकस करायचा. एक्झाम झाली की नंतर विसरून जायचं आपण एक्झाम दिली म्हणून, आणि पुढचं ह्याला आपल्याला चालून जायचं लगेच. हेच तू केलंस? ओके. मला हे आता बरेच लोक त्या स्टडी प्लॅन विषयी बोलतात. म्हणजे मी ऐकलं खूप मला बोलताना की स्टडी प्लॅन सांगा. जेव्हा मी आधी इंटरव्ह्यूज घ्यायचो मुलांचे, त्यावेळेस मुलं विचारायचे की स्टडी प्लॅन नेमका कसा होता मॅम तुमचा, समजा स्टडी प्लॅन कसा होता, तुमचं दिवसभर शेड्यूल कसं होतं. तर याविषयी मग मी म्हणायचो की जो ॲक्च्युअल स्टडी करतोय त्याला फार चांगल्या प्रकारे माहीत असतं, पण प्रत्येकजण तेवढं कॅन्डिडली बोलेल असं नाही आहे. बट आय होप यू विल स्पीक कॅन्डिडली अबाउट इट. काय कसं होतं, म्हणजे स्टडी प्लॅन सेम होता का मग तू चेंज करत चेंज होत होता? एकतर माझ्या मूडवर चेंज व्हायचा, नाहीतर एक्झाम असेल त्यानुसार चेंज व्हायचा, नाहीतर कधी कधी अभ्यासाचंच इच्छा नसायची, मग त्यावेळेस फुल सोडून द्यायचं असं. तर मग सुरुवातीला जेव्हा बॅच चालू होती तेव्हा होमवर्क पूर्ण करायचे, कारण मला असं वाटायचं की हे जर माझ्याकडनं राहून गेलं तर नंतर पुन्हा एवढा टाइम आपल्याला वेस्ट होऊन जाईल की ते समजून घ्यायला पुन्हा टीचरकडे जा, समजून घ्या, पुन्हा प्रॅक्टिस करा. त्याच्यामुळे आत्ताच सगळं समजून घ्यायचं, प्रॅक्टिस फेज मध्ये जायचं आणि आपले एक्झाम द्यायचे. आता समजून घ्यायचं, मग प्रॅक्टिस फेज मध्ये आणि मग एक्झाम जायचे. ते डबल मग आता समजून नाही घेतलं, ठीक आहे नंतरून करता येईल, आपल्याला बॅच तर वर्षभर आहे ना, मग नंतरून करता येईल, तो नव्हता माझा. इट्स व्हेरी म्हणजे फारच घातक ॲटिट्यूड आहे. बरेच मुलं तसं विचार पण करतात ना. तुम्हाला उदाहरण पण दिलं होतं, काही मुलींनी म्हणजे बॅच चालू असताना प्रीचे पण म्हणजे फॉर्म सुद्धा नव्हते भरलेले, मग प्रीचा अभ्यास नाही, काहीच नाही. मग नंतरून बॅच संपल्यानंतर मग प्रीचा अभ्यास, मग प्री निघाल्यानंतर मग मेन्सचा अभ्यास, मग ह्यामध्ये खूप टाइम वेस्ट होतो आणि जे म्हणतात 2-3 वर्ष लागतात. मे बी ह्या कारणामुळे होऊ शकतं असं मला वाटतं. कारण मी क्लासमध्ये म्हणायचो माहिती का नेहमी की ऍक्च्युअल एक्झाम देण्याचा जो एक्सपिरियन्स आहे
तो मॉकमध्ये येत नाही. मग जेवढा मिळेल तो एक्सपिरियन्स घेत राहा. तेवढं द्यायचं. माझं बॅच चालू असतानाच मी IBPS PO's फर्स्ट होते, जी दिली होती मी, आणि त्यावेळेस 38 मार्क्स आले होते, 49चा कट ऑफ होता. सो असं म्हणजे डिमोटिवेट. असं नाही वाटलं की नाही अरे बापरे 38, 39, 38, 49 एवढा गॅप मी कधी कव्हर करू शकतो? नाही, मला फॉर्म भरतानाच ऍक्च्युली आमच्या क्लासमधल्या मुली मत होत्या की एवढ्या वर्षापासून पोरी करतायत, त्यांचं होत नाही, मग आपलं कसं होणार आहे. हे वाक्य मी खूप लोकांकडून ऐकतो रे. कसं काय, त्याला कसं हँडल केलंस तू? त्यांनी नाही केलं म्हणजे तुला नाही होणार असं थोडं नाही, आपण करू शकतो ना. आपलं 100%. त्यांचा नसेल मे बी त्याच्यात स्कोप. आपल्याला आपले स्ट्रॉंग पॉईंट, वीक पॉईंट माहित आहेत. मग आपण स्वतःवर त्यावर जास्त वर्क करू शकतो. आपल्याला माहिती आहे की आपण जर दिलं तर होऊ शकतं, नाही झालं तर नाही झालं, आपल्याला एक्सपिरियन्स भेटेल ना. आता हे जे म्हटलं मी 38 मार्क्स वाला, ऍक्च्युली असं पाहिलं तर डिमोरलाइज व्हायला पाहिजे की डेफिनेटली व्हायला पाहिजे. मुलं तर आजकाल मी तर पाहतो मुलांचं स्टार्टला टेस्टमध्ये मार्क कमी पडले की डायरेक्ट उंदीर मारत औषध घेऊ का दोरी विकत आणू, असा मुलांचा ॲटिट्यूड असतो. बरोबर आहे. हे ॲटिट्यूड ह्याच्यामुळे काय होतं की माणूस पुढे एक्झाम द्यायला घाबरतं. असं झालं नाही तुझ्यासोबत? नाही, कधीच नाही. मी उलट त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह बघायची की वा मला 38 मार्क्स आले, अजून वाढू शकतात, थोडा अभ्यास केला तर होऊन जाईल असं. आता हे जे न्यू कमर्स आहेत, जे बिगिनिंग आता अभ्यासाला सुरुवात केली त्यांनी, त्यांना मी एक गोष्ट नेहमी म्हणत असतो की मॉक टेस्टचा स्कोअर जो असतो. पण तुझा जो मॉक टेस्टचा स्कोअर आहे, SBI PO तर मेन्स पास झालीस तू, प्री पण पास झाली SBI PO. मुलांना SBI PO फार भयानक प्रकार वाटतो. बरोबर, ठीक आहे. ह्यावेळेस थोडंसं SBI POचं काही गोष्टी डिफिकल्ट असतील, काही सोप्या असतील यावेळेस. IBPS POला सुद्धा ठीक आहे. जो तू मॉक टेस्ट द्यायचीस त्याचा जो स्कोअर आहे तो फ्लक्च्युएट व्हायचा का तो कॉन्स्टंट राहायचा? नेहमी फ्लक्च्युएट व्हायचा. मी स्कोअर म्हणजे आधी पाहायचे जेव्हा प्रिपरेशन फील्डमध्ये होते ते, म्हणजे जेव्हा लॅब नवीन लावले होते, जेव्हा एक्झाम्स नव्हते, सपोज याच फेजमध्ये एप्रिल मे जूनच्या फेजमध्ये पाहायचे तेव्हा स्कोअर. पण नंतर जेव्हा एक्झाम्स द्यायला लागले प्रॉपर, तेव्हा मी स्कोअर बघण्यापेक्षा माझं कुठं चुकलं आणि कुठं मी इम्प्रूव्ह करू शकते या गोष्टीकडे जास्त म्हणजे लक्ष दिलं. मॉक द्यायची तर फक्त शिकण्यासाठी काहीतरी. आणि समजा तुझा एक्झामच्या आदल्या दिवशी एक मॉक दिली तू आणि त्यामध्ये एकदम डायरेक्ट पानिपत झालं, म्हणजे डायरेक्ट धिंगाणा, मग काय ॲटिट्यूड ठेवायचा? आपल्यासाठी नव्हती ते टेस्ट, आपल्यासाठी उद्याची टेस्ट आहे. तुम्हाला तेही सांगितलं की तू थोडीशी आजारी होतीस त्या दिवशी. SBI POचं इंटरव्ह्यूच्या वेळेस कावीळ झालेला होता आणि ऍक्च्युअली तेव्हा माहित पण नव्हतं कावीळ. इंटरव्ह्यू तर फार भयानक असतो SBI POचा. अत्यंत भयानक डेंजर लोक असतात ते बसलेले, त्यांच्या डोक्यावर शिंग असतात, दात लांब असतात त्यांच्या, असं म्हणजे असं मुलांना वाटतं. असं काही नसतं ना? नाही, आपल्यासाठीच असतात ते आणि आपल्याला खूप समजून घेणारे राहतात. मेन म्हणजे माझा SBI POचा इंटरव्ह्यू इतका सुंदर झालता. म्हणजे ते जे पॅनल्स होते, एक तर एज होते, त्यांना एक्सपिरियन्स होता, त्यांना माहित होतं, माझी सगळी माहिती त्यांच्या समोर होती, पण त्यांना माझ्याकडून समजून घ्यायचं होतं त्या गोष्टी. आणि मला माझ्या फील्ड बद्दल जेवढं माहित नाही तेवढं त्यांना माहित होतं. म्हणजे मी सांगत होते आणि ते त्याचं एलॅबोरेट करून सांगत होते. मला आधी थोडं वाटलं इंटरव्ह्यू म्हणजे ते सांगत होते ह्याच्यात असं पण असतं बेटा, तसं पण असतं बेटा. मी म्हटलं हो असतं. म्हणजे ते फेज इतकी भारी होती, मला ते डिस्कशन वाटलं, इंटरव्ह्यू वाटलाच नाही. एक्झॅक्टली खूप डिस्कशन टाईप वाटलं. बरं, परफेक्ट वर्ड वापरला बेटा, एकदम परफेक्ट. कारण की मी नेहमी इंटरव्ह्यूच्या केसमध्ये काय म्हणायचो की इंटरव्ह्यूअरला तुमची गरज आहे. म्हणजे तुम्ही तिथे असं जाता की जसं काही मी SBIच्या POची जॉबची भीक मागायला जातोय आणि ते लोक काय रे आला का बस इथं काय, असं नाही करत ना. ते त्यांचा खूप पॉझिटिव्ह असतो आणि खूप सपोर्टिव्ह असतात. बरोबर आहे. त्यांचा तो ऑराच असतो की आपण बरोबर चांगल्याच गोष्टी बोलतो आणि खोटं बोलू शकत नाही, तिथे फेक राहू शकत नाही, जे रिअल आहे ते बाहेर निघतं. मग ते इंटरव्ह्यू वळवायचा वगैरे ते जमतं का? नाही, असं वळवते इंटरव्ह्यू, मग बोलताना असं बोलते, मग ते हे प्रश्न विचारतील, असं काय होतं का? नाही, वळवलं आणि त्याच्यावरच विचारलं. त्यापेक्षा जे आहे तुम्हाला विचारायचे विचारा, ओपन बुक आहे. अच्छा, इट्स गुड. म्हणजे बऱ्याच लोक SBI POचा इंटरव्ह्यू असं म्हटलं, लोक असे एकदम असे. IBPS POचा इंटरव्ह्यू पण ऑलमोस्ट सिमिलर लाईनवर झाला. उलट मला IBPS POचा इंटरव्ह्यूला मार्क्स का दिले मला तेच समजलं नाही. म्हणजे इतका सुंदर, म्हणजे इतका शांततेत झाला होता इंटरव्ह्यू. म्हणजे सगळं तर माझ्या ग्रॅज्युएशनवरच होतं आणि मला त्याच्यातले काही आठवत पण नव्हतं. मी जेन्युइनली बोललं, सर म्हटलं सध्या तरी आठवत नाही. ठीक आहे म्हटलं, तुला जेवढं आठवतं तेवढं बोल. आणि मी ते बोलले, ते खुश झाले त्या गोष्टीवर की मी बोलले गेले, प्रामाणिक होते. कारण सगळ्यांचे चेहऱ्यावर स्माईल होते. मी निघताना पण मी ठीक आहे म्हटलं, ते म्हणजे जाऊ शकता तुम्ही. म्हटलं ओके सर, झालं का? हो म्हटले. आणि मग उठले आणि मी स्माईल दिली, सगळ्यांनी स्माईल दिली आणि बाहेर निघाले. सेम जिंकलंस ऍक्च्युअली तू. जेव्हा तू उठून स्माईल दिलीस ना, इट शोज दॅट यू आर कॉन्फिडंट, यू आर हंबल. म्हणजे कॉन्फिडंट पण तेवढीच आहेस, हंबल पण तेवढीच आहेस. असं ॲरोगंटली तू उठून चला आता मी फार मोठं मैदान मारलं असं पण नाहीये. हंबलनेस. व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू, व्हेरी गुड. आणखी एक प्रश्न विचारतात मला की म्हणजे तुझा स्टडी प्लॅन चेंज व्हायचा, म्हणजे ड्युरिंग बॅच वेगळा स्टडी प्लॅन होता, बॅच झाल्यानंतर किती दिवसाला स्टडी प्लॅन चेंज व्हायचा तुझा?
आठवड्याला दर चेंज करायचे. जर मला वाटलं की नाही ह्यावेळेस क्वांटला स्कोर येत नाही तर मग थोडं क्वांटला हे करण्यासाठी थोडं त्याच्यासाठी चेंज व्हायचं. कधी एखाद्या दिवस मूडच नसला तर मग ते 2 दिवस जायचे. तर मग त्या दिवशी फक्त टेस्ट द्यायची, अनालिसिस करायची, मूवी बघायचा असं. म्हणजे ते माइंडला शार्प करण्यासाठी. म्हणजे मला तसं वाटायचं मी शार्प करते म्हणून त्यासाठी. कुठले मूवीज आवडतात तुला? मूवीज असं थोडं इन्स्पायरिंग पण आणि थोडं कॉमेडी टाईप. म्हणजे कसं एखादं एक उदाहरण दे ना मला. मिस इंडिया म्हणून एक आहे, एंटरप्रेन्योर आहे ते. बरं, ओके. फिमेल एंटरप्रेन्योर आहे तसे. किंवा मग एक विक्ट्री म्हणून आहे, ती म्हणजे वुमन क्रिकेटरवर आहे, तशा टाईपचे. मी नाही पाहिले मूवीज ऍक्च्युली. म्हणजे खूप सुंदर आहेत. आय कन्सिडर माय सेल्फ अ मूवी बफ. म्हणजे असे कुठलेच 1950s मध्ये मन 60s मध्ये मन ऑलमोस्ट सगळे मूवीज पाहिलेत मी. पण दिस इज समथिंग न्यू. आय विल डेफिनेटली वॉच दीज मूवीज तुझ्या रेकमेंडेशन. बरं, अभ्यास करताना बोर झाल्यावर काय करायची? बोर झालं कधी असं सॅच्युरेशन पॉईंट असं अचानक असं दिवसभर सकाळपासून अभ्यास करते, 8-9 वाजले, चहा घेतला 1-2 वेळेस, पण असं एकदम असं ब्लॉक होतं माइंड वगैरे, तेव्हा काय करायचीस तू? सर तेव्हा शांत झोप घ्यायची. लॅबमध्ये सुद्धा झोपायची मी, 1-1 तास मस्त झोप घ्यायची. आणि झोपेतून उठल्यानंतर मग आपलं पुन्हा टास्क सुरू करायचे. ते ऍक्च्युली माझं एक प्रिन्सिपल आहे की आपल्याला माहित असतं एक कप भरलेला असेल त्याच्यात आपण किती ओतलं तर ते भरणार नाहीये, तर ते रिकामं करावं लागेल वेळेच्या वेळी. तर मग ते सॅच्युरेशन वेळेच्या वेळी आपल्याला रिकामं करावं लागेल, म्हणजे पुढचं माहिती जी आहे ती आपलं भरता येईल त्याच्यात. एवढी चांगली फिलॉसॉफर होती मला माहित नव्हतं. एवढे फेक लोक फिरतायत युट्यूबवर इन्स्पिरेशनलचे, मोटिवेशनचे व्हिडिओ करत. तू कितीच व्यवस्थितपणे बोललीस आता की एखादा ग्लासमध्ये किती भरणार ते रिकामं करावं लागेल ना कुठेतरी. दॅट इज अ पॉईंट. यू शुड ऑल्सो नोट दिस पॉईंट. ठीक आहे. आता इंटरव्ह्यूचं झालं समजा, बरोबर आहे. SBI PO होशील असं कधी वाटलं होतं का तुला? कारण की आता SBI PO इज अ ड्रीम जॉब फॉर ऑल बँकिंग ॲस्पिरंट्स. इट्स लाईक होली ग्रेल म्हणू शकतो त्याला आपण, एकदम हाय लेवलला SBI POचा वगैरे असं विचार करतात लोक. तर तुला असं वाटलं होतं का SBI PO होशील म्हणून? खरोखरच वाटलं होतं असं की, म्हणजे आय एम नॉट सेइंग की गोल होता का नव्हता, गोल होता तुझा SBI PO? गोल इन द सेन्स जेव्हा बॅच चालू होती ना, जेव्हा ऍडमिशन घेतलं, एक तर कोणी ओळखीचं नव्हतं, काहीच नव्हतं. फील्ड चेंज होती माझी. मला भेटली स्टार्टला. हा, आल्याला म्हटलं तर होईल का माझ्याने, तर तुम्ही म्हणता ते होऊन जाईल, कन्सिस्टंट राहा वगैरे. तर मग त्यावेळेस असं वाटायचं की ठीक आहे, तर कोणी ओळखीचं पण नाहीये, एखादी पोस्ट काढून निघून जाऊ, म्हणजे इनविजिबल टाईप, घोस्ट आली गेली असं टाईप मध्ये. तर त्यावेळेस असं ठेवलं होतं म्हणजे तेव्हा माहित होतं की SBI PO सगळ्यात हार्ड आहे, आणि जेवढा आपण हार्ड गोल ठेवू तेवढे खालचे गोल सोपे वाटायला लागतात आपल्याला. त्याच्यामुळे मी जेव्हा बॅच चालू होतं तेव्हाच SBI PO डोक्यात ठेवलं होतं. आणि त्यावेळेस मला एक गोष्ट कळली, ऍक्च्युली त्यावेळेस SBI क्लर्क आधी होती, मग PO नंतर होता. क्लर्क निघाला होता माझा, पण PO नाही निघाला, कारण माझ्या डोक्यात होतं की PO पाहिजे आपल्याला. मग ती पॅनिक झाली मी एक्झामच्या वेळेस. म्हणजे जेव्हा तुम्ही म्हणता की नाही मला हेच पाहिजे, पोस्ट पाहिजे, तेव्हा त्या पोस्टच्या, जसं की आता AFO चे मुलं जेव्हा जातात AFOच्या एक्झामला, तेव्हा मला मला AFO शिवाय पर्यायच नाहीये, पुढे 1 वर्ष मला काहीच नाहीये, मग तेव्हा ते पॅनिक होतात. बरोबर आहे. तसं झालं होतं. मग त्याच्यानंतर पासून मग मी डायरेक्ट माझा माइंड स्विच केला की आपल्याला फक्त जे एक्झाम येईल, प्री येईल, मेन्स येईल, इंटरव्ह्यू जे पण येईल, फक्त तेवढं बघायचंय, तेवढ्या पुरतं आपल्याला एफर्ट्स करायचे, आणि नंतर ती विसरून नाही जायची, आणि सिरियसली विसरून जायची मी ती एक्झाम दिली म्हणून, आणि मग पुढच्या एक्झामवर फोकस करायचे डायरेक्ट. मग आता SBI PO होतं कधी बॅचच्या वेळेस, पण आता काहीच नव्हतं. आता भेटलं ते उलट माझ्यासाठी बोनस आहे. दॅट इज युअर मॉडेस्टी ऍक्च्युली. खूप मॉडेस्ट आहेस तू बोलताना. बरं, म्हणजे SBI PO होशील असं कधी वाटलं म्हणतो, पण इच्छा होती व्हायची? इच्छा होती की वाटायचं की डिझर्व करते यार, आपण जर मेहनत घेतली तर होऊ शकतं. पण SBI PO झाल्यानंतर कसं वाटलं? सिरियसली जर मला काहीच कळलं नाही, म्हणजे माझ्या फ्रेंड्सला पण बोलली मी याबद्दल, कारण मी स्वप्नच पाहिले नाही की झाल्यानंतर काय करणार आहे मी. मला फक्त टास्क होते की हे एक्झाम्स काढायचे आता असं, आणि आता झाल्यानंतर ते काय, म्हणजे कुठे फिरायला जाणार, किंवा त्या पगाराचं काय करणार, किंवा जॉब कसं करणार, किंवा काय असेल पुढे, माझं काहीच डोक्यात नव्हतं. खूप रिकामं झालं. SBI PO झालं, SBI PO आता काय करू वाटायचं. घरी पण तेच बोलले, पण घरचे खुश होते की झालं म्हणून, पण माझ्या डोक्यात म्हणजे आठवड्याभर मला हेच विचार करायचं, आता काहीतरी नवीन गोल शोधावं लागेल आपल्याला. म्हणजे ते काय गोल काय शोधला आता? RBI ग्रेड बी शोधलाय, बघू आता काय होतं. ऑल द बेस्ट फॉर दॅट एंडेव्हर. म्हणजे डेफिनेटली आम्ही सगळे सोबत आहोतच, एव्हरीवन इज देअर. बँकिंग फील्ड मधले जितकी टीचर्स आहेत ते सोबत आहेत तुझ्या, सो यू विल डेफिनेटली गेट थ्रू दॅट. आता महत्त्वाचे काही, आता ॲक्च्युली मी जसं म्हटलं की ॲज अ व्यक्ती म्हणून पाहणं महत्त्वाचं आहे की एखादा SBI PO झाला, IBPS PO झाला, दॅट डिफरंट. तुला तुझ्या पूर्ण आयुष्यामध्ये लहानपणापासून ते आत्तापर्यंत, ठीक आहे, ज्या लोकांना वाटतं की तुला आभार मानाय तुझ्या आयुष्यातल्या लोकांना, टीचर्स डेफिनेटली दे आर
दे हॅव कॉन्ट्रीब्युशन इन युअर सक्सेस. बाकी जे लोक आहेत तुझ्या जीवनात भेटलेले त्यापैकी किती लोकांना कोणाचा उल्लेख करशील तू? आई वडील तर डेफिनेटली दे आर लाईक गॉड, आय मीन ते तर त्यांच्याशिवाय तर पर्याय नसतो, पण बाकी जे लोक आहेत त्याच्यामध्ये कोणाकोणा उल्लेख करशील? माझे सगळेच आहेत, म्हणजे असं मी कोणाला निग्लेक्ट नाही करू शकत. कारण मी आधी सांगितलं होतं, मी तरी स्पेसिफिक उल्लेख करा वाटत असेल ना, कोणी ही मैत्रीण आहे किंवा हे माझे लहानपणी शाळेत हे टीचर होते किंवा हे माझे नातेवाईक आहेत, असं असेल ना कोणतरी असे. आता स्कूल फ्रेंड्स आहेत, दोघी जणीच आहेत, म्हणजे क्वालिटीज उचलते मी, क्वांटिटी नाही. दॅट इज व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर दोघी जणीच आहेत, गौरी आणि रामेश्वरी म्हणून. त्या दोघींनी खूप सपोर्ट केला मला प्रत्येक वेळेस, म्हणजे बी फार्मसी मध्ये शिफ्ट झाल्यानंतर, तिथून इकडे शिफ्ट झाल्यानंतर दोघींनी खूप शिफ्ट केला. कॉलेजमध्ये असताना पण प्रज्ञा आहे किंवा ज्योती आहे, प्राजक्ता किंवा बाकीचे फ्रेंड्स आहेत, रोहित वगैरे, तर ते सगळ्यांनी पण, म्हणजे त्यांचं असं होतं की तू फील्ड चेंज करते, तू होऊन जाईल, डोंट वरी, असं त्यांना आधीच माझ्यामध्ये स्पार्क दिसत होता. लॅबमध्ये आल्यानंतर आय स्वेअर, म्हणजे ना मला असं वाटतं की एकतर प्रत्येकालाच असतं ना, एक तर स्वतः इतकं पॉझिटिव्ह राहा की कोणी दुसऱ्यांनी निगेटिव्ह नाही करता यायला पाहिजे, नाही तर आपल्या आयुष्यात असे कोणतरी पॉझिटिव्ह ठेवा की तिच्याकडे बघून आपण पॉझिटिव्ह व्हायला पाहिजे. ते लॅब मध्ये मला कळलं जेव्हा मला श्वेता भेटली होती, श्वेता पाटील. सिरियसली इतकी पॉझिटिव्ह मुलगी आहे ती, इतकी पॉझिटिव्ह. मला कधी कधी वाटायचं माझं होणार नाही वगैरे, पण ती म्हणायची नाही तुझं होऊन जाईल, तू फक्त एवढं टेस्ट दे. ती उलट मला प्लॅन सांगायची, असं कर तसं कर, ते कर हे कर असं. ती त्याच्यानंतर साक्षी जिच्याकडनं इंग्लिशचं शिकले, वसीमा आहे, ती वसीमा AFOची आहे, म्हणजे ॲग्रीची आहे, तर ती ॲग्रीची रिडिंग करत असताना मी इकडे GAची रिडिंग करायची तिचं बघून, की काहीतरी शिकण्यासाठी. असं ऑब्झर्व करून शिकायला भरपूर जण भेटले मला आयुष्यात. पण सगळ्यात जास्त म्हणजे असं हे तर आहेच, पण मी स्वतःला पण थँक्स म्हणेल की त्यांनी एवढं केलं, स्वतःवर विश्वास ठेवला स्टार्टिंग पासून. आणि ते कावीळ असताना पण जेव्हा इंटरव्ह्यूला जायचं होतं, ऍक्च्युअली मला चक्कर येत होत्या बाहेर, आज जायचंय मला. GD तर छान गेली, GE पण छान गेली, पण मला फर्स्ट होता माझा इंटरव्ह्यू, आज जायचंय मला चक्रात होतं. तर त्या फेज मध्ये मला एवढंच वाटलं की डबल हे प्री मेन्स करणं आपल्याला होणार नाही. तो आता जे इंटरव्ह्यू आहे त्यासाठी फुल फोकस करायचे, आणि माझ्या शरीराने त्या दिवशी साथ दिली माझी. सो मला मनानं साथ दिली ना, शरीर आपोआप साथ देतं. इट्स ऑल इन द माइंड. येस. आणि टीचर्स आणि मम्मी पप्पा तर आहेत, त्यांनी खूप झेलले ऍक्च्युअली. ते तर ऑफकोर्स मी त्यांना तर गृहीत धरलं पहिल्यांदा, मग मी बाकीच्या लोकांशी बोललो ना, कारण की आई वडील तर नंबर 1, ते तर बेस्ट आहेत. टीचर्स डेफिनेटली त्यांचं कॉन्ट्रीब्युशन असतं, आणि भरपूर टीचर्स आहेत, कुणाकडनं काही ना काही आपण घेतच असतो डेफिनेटली, की ही क्वालिटी कुणाकडनं घेतली, ही शिकलो कुणाकडनं, इन्स्पिरेशन घेतलं, मोटिवेशन घेतलं. बरोबर आहे. त्या दिवशी तुम्हाला म्हटली होती की सर तुम्हाला बघून माझा ॲटिट्यूड असा डेंजर झाला, ॲटिट्यूड घेतला मी तो, की म्हणजे रिकामं नाही कोणाला एंटरटेन करत बसायचं, जेवढं आहे तेवढंच. एक्झॅक्टली, दॅट इज व्हेरी हेल्पफुल ॲक्च्युअली. बरं, आता बँकिंग ॲस्पिरंट्सला काय मेसेज देशील तू? स्पेसिफिकली एखादा बँकिंग ॲस्पिरंट आहे जो आता प्रिपरेशन करतोय, सुरुवात झाली आहे प्रिपरेशन केली, त्याला काय मेसेज देशील? तुला काय वाटतं काय करायला पाहिजे? त्याने आधी तर स्वतःवर विश्वास ठेवावा, स्वतःचं का फिक्स करावं, व्हाय तुम्ही हे सगळं का करताय, राईट. जर तुमचा फिक्स असेल ना व्हाय, तर तुम्ही कधीच असं डिमोटिवेट होणार नाही. आणि ते एका कुठेतरी लिहून ठेवा. मी माझ्या डायरीवर लिहून ठेवलं होतं व्हाय, फक्त व्हाय लिहिलं होतं, आणि त्याच्यावर उत्तर माझे सतत चेंज होत राहायचे, पण मी ठाम राहायचे की मला करायचंच आहे, राईट. एक व्हाय ठरवून घ्या. एक्झाम अनालाइज करा, की एक्झाम हे नाहीये की तुम्हाला त्याच्यात PhD करायची आहे, कोणती डिग्री घ्यायची असं नाहीये. बस एक एक्झाम क्रॅक करायची, जॉबला लागायचे. जॉबला लागल्यानंतर तुम्हाला कुठे क्वांटचे DIs नाही सोडवायचे, कुठे पझल नाही बसवायचे. जस्ट तुम्हाला एक जे डिसिजन मेकिंग तुमची यायला पाहिजे त्यासाठी आहे, ठीक आहे. तर एक्झामला एवढं मोठं, जीवापेक्षा मोठं एक्झाम कधीच नसतं, ठीक आहे. ते एक गोष्ट. आणि तिसरी गोष्ट की कोणाच्या दुसऱ्यांच्या ओपिनियनवर जगू नका. कोणी जर म्हणते तुम्ही हे नाही करू शकत, तर त्यांच्याकडनं नसं झालं, तुम्ही स्वतः ट्राय करा. तुमचं झालं उलट तुम्हाला कॉन्फिडन्स येईल. नाही झालं तर तुम्ही शिकताल त्याच्यातून. पण कोणी सांगितलं म्हणून फॉर्म नाही भरायचा, चुकीचं आहे. तुम्हाला तुमचं पाथ माहिती आहे, तुम्हाला तुमची जर्नी माहिती आहे, तुमचे स्ट्रॉंग पॉईंट्स, वीक पॉईंट्स माहिती आहे, तर तुम्ही स्वतःवर जास्त इन्व्हेस्ट करू शकता दुसऱ्यांपेक्षा. आणि माझी स्ट्रॅटेजी घ्या, अजून 10 लोकांची घ्या, काहीच फायदा होणार नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःची स्ट्रॅटेजी तयार करणार नाही. प्रत्येकाकडनं शिकून घ्या आणि स्वतःची एक स्ट्रॅटेजी बनवा, बस. व्हेरी गुड. दॅट इज अ ग्रेट मेसेज फॉर बँकिंग ॲस्पिरंट्स. आम्ही खूप छान बोललीस तू. पण आता शेवटचा प्रश्न, एकदम लास्टचा. अशा 3 गोष्टी सांग. आता तू डेफिनेटली 23-24 तुझं एज, ठीक आहे, एक्सपिरियन्स कमी असेल, पण जसं तू म्हणली क्वांटिटीपेक्षा क्वालिटी महत्त्वाची असते ना. क्वालिटी ऑफ एक्सपिरियन्स इज मोर, दॅट्स बेटर दॅन क्वांटिटी ऑफ एक्सपिरियन्स. मी नेहमी म्हणतो ना की किती पावसाळे पाहिले यापेक्षा महत्त्वाचं आहे किती पावसात भिजला, हे मी नेहमी म्हणत असतो. बरोबर आहे की दॅट क्वालिटी ऑफ एक्सपिरियन्स यू हॅव गॉट. तर तुझ्या एक्सपिरियन्सनुसार तुला वाटतं की ह्या स्टेजपर्यंत यायला किंवा सक्सेसफुल व्हायला ह्या एजमध्ये अशा 3 कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत? एक तर स्वतःवरचा विश्वास. व्हेरी गुड. दुसरा की आपल्या आसपासचे लोक
खूप मॅटर करतं, आपलं एन्व्हायरमेंट. ओके, ते पॉझिटिव्ह असणं खूप गरजेचं आहे. व्हेरी ट्रू. नाही तर मग स्वतः तरी पॉझिटिव्ह राहा. आणि तिसरी गोष्ट की फेथ ठेवा की होईल, काहीतरी चांगलंच होईल आपल्यासोबत. आपण काही वाईट केलं नाही कोणाचं, पॉवर आपल्यासोबत ऑफ चांगलं. फेथ. येस, पॉवर ऑफ फेथ. पॉझिटिव्ह राहा, स्वतःवर विश्वास ठेवा, फेथ ठेवा आणि आपल्या आजूबाजूचे जे आहेत म्हणजे ते पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट ठेवा. दॅट वॉज ग्रेट ॲक्च्युली. आय मीन खूप छान बोललीस तू. इट्स बीन अ लॉंग टाइम सिन्स ॲक्च्युली I interviewed someone, and I enjoyed the interview. I thought that I should go on for 30 more minutes, 40 more minutes, but attention span कमी असतो, त्यामुळे आपण तेवढा टाइम ठेवायचा असतो. एनिवे, इट वॉज ग्रेट टॉकिंग टू यू नेहा. पुढच्या तुझ्या वाटचालीसाठी शुभेच्छा. ऑल द बेस्ट, अँड यू हॅव मेड मी प्राऊड. थँक्यू. ठीक आहे, दॅट इज ग्रेट. आय मीन जेव्हा एखादा स्टुडंट सक्सेस होतो, आय फील प्राऊड अबाउट हिम. की नाही झाला तरी ऑफकोर्स आय हॅव प्राईड इन माय स्टुडंट्स. पण जेव्हा एखादा सक्सेस होतो नंतर इतक्या सहजपणे लोकांना सांगू शकतो, आणि जसं मी बोलतो क्लासमध्ये, जसं मी भाषा वापरतो, सेम तशी भाषा वाटली मला तुझी. खूप इम्प्रेसिव्ह बोललीस तू, आणि तुझं गोल्स फार क्लिअर आहेत. आय होप बाकी स्टुडंट्सना पण हे कळावं की आपले गोल्स किती क्लिअर ठेवावे, स्वतः आपण काय करतोय, म्हणजे व्हॉट एक्झॅक्टली यू आर डुईंग हे माहीत असणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून तू म्हणलं वाय आय एम डुईंग दिस. रिलेटिव्हसाठी किंवा पॅरेंट्ससाठी नाही तर स्वतःसाठी बना, सेल्फिश बना. आपल्याला पैसा लागतो, आपल्याला सेल्फिश बना. पण लोकांना ते सेल्फिश म्हणलं की असं वाटतं की सेल्फिश म्हणजे काय स्वार्थी माणूस आहे. मी नेहमी माझ्या मुलांना मानतो की जो सेल्फिश असतो ना, तो कधी पण दुसऱ्याचा फायदा करून देतो. रिझन हे की तो मूर्ख नसतो. तो सेल्फिश असतो, स्वतःचा फायदा करून घेतो, त्यामुळे दुसऱ्यांचा पण फायदा होतो ना. तो कोणाचं नुकसान करत नाही. बरोबर आहे. सो सेल्फिश बना मीन्स स्वतःवर फोकस करा ह्या स्टेजला. सो दॅट्स अ ग्रेट मेसेज फ्रॉम यू नेहा. आता आपण असं बोलत बसलो तर आणखी अर्धा तास लागेल त्याचं बोलायला. बरोबर आहे. चलो, थँक्यू व्हेरी मच नेहा. इट वॉज ग्रेट टॉकिंग टू यू. मीट अगेन. हॅव अ ग्रेट डे. हॅव अ ग्रेट डे ऑल ऑफ यू. थँक्यू.